पैसा का टिकत नाही हा प्रश्न तुम्हाला पडतो का? आणि बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की पैसा का टिकत नाही. आणि पगार झाला, सॅलरी म्हणजे आपल्या घरामध्ये येते, त्याच्यानंतर 10-15 दिवसात आपले पैसे संपलेले असतात आणि हाच प्रश्न दिवसभर रोज आपल्याला छळत असतो की पैसे आले पण आणि पैसे गेले पण. तर मंडळी, अतिशय सुंदर विषय आणि तुम्हाला उपयोगी पडणारा असा हा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. तत्पूर्वी मिस्टिकल एरा या माझ्या चॅनेलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम प्रार्थना असते. तर मंडळी, पैसा का टिकत नाही याचा आपण रोज विचार करतो, पण पैसा कसा टिकवावा याचा आपण विचार करतो का? कारण पैसा टिकवणं ना ही खूप मोठी कला आहे. पैसा टिकवता हा यायलाच पाहिजे. मी पण प्रचंड उधळी आहे, मी प्रचंड अमाप खर्च करणारी व्यक्ती आहे आणि स्वामी कृपेने मला कधी कमीही पडलेलं नाही आहे. पण पैसा टिकवणं खरं मी सांगते तशी मोठी कला आहे आणि ती सगळ्यांकडे नसते. पैसा टिकवण्याची कला फार कमी लोकांकडे असते. त्यामुळे हा माझाही अनुभव आहे की पैसा जर आपण नाही जपला तर पैसा तुमच्या पण कामाला येत नाही. त्याच्यामुळे पैसा जपायला शिका, हे मी माझ्या अनुभवावरून सांगते. कारण जेव्हा मला कळलं की पैसा जपायला पाहिजे, फार उशीर झाला नव्हता, हे महत्त्वाचं आहे की पैसा जपायला जर फार उशीर झाला तर मग काही खरं नाही, पण पैसा जपायला पाहिजे, याला उशीर होता कामा नये. त्यामुळे जर तुम्ही हा व्हिडिओ आत्ता पाहत असाल तर आजपासून ठरवा की पैसा जपायचा आहे, पैसा सेविंग करायचा आहे. कारण सेविंग करण्याची एकच कारण आहे की आपल्याला आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये पैसा हवे आहे. कोणीही म्हातारपणामध्ये पैसा आणून देणार नाही आहे. तुमचं बँक बॅलन्स असेल तर 4 लोक तुम्हाला विचारायला तरी येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण असं असतं ना की तुमचे पगार झाल्या जेव्हा तुमचे पैसे संपतात, याचा अर्थ असा आहे की तुमचा खर्च तुम्ही आवाजवी वाढवून ठेवलेला आहे. दुसरं की नको असलेल्या गोष्टी आपण परचेस करत राहतो, म्हणजे त्याची गरज नसते, त्या फक्त घरात पडून राहतात. हां, तुम्ही मॉडेल आहात, तुम्ही काहीतरी ॲक्टर ॲक्ट्रेस आहात किंवा तुमचा बिझनेसच शो बिझनेस आहे म्हणून तुम्ही खर्च करताय, तर तोही विचार करून करा असा माझा सल्ला आहे. कारण शो बिझनेस, मला सांगा, टाटा इतके मोठे बिझनेसमॅन होते, पण तुम्ही त्यांना कधी पाहिले का कुठल्या शोबाजीमध्ये किंवा कुठलं काही असं झकपक काहीतरी घातलेलं नाही. त्यांच्या हातामध्ये साधी टायटनची वॉच असायची, त्यांच्या हातात कधी मोबाईलही नसायचा. टाटा हे व्यक्तिमत्व इतकं सुंदर उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे की त्यांच्याकडे बघून, त्यांच्या विचारांनी ना आपल्या आयुष्यामध्ये आपण प्रचंड बदल घडवून आणू शकतो, पण आपण तो आणत नाही. तुम्ही टाटांचा जर विचार केला, तुम्ही टाटांविषयी जर वाचन केलं ना, तर तुमच्या लक्षात येईल की त्या व्यक्तीमध्ये एक प्रचंड पॉझिटिव्हिटी होती. त्या व्यक्तीमध्ये इतकी पॉझिटिव्हिटी होती. आता बरेच जणांना असं वाटेल टाटांची पॉझिटिव्हिटी काय, त्यांच्याकडे तर ऑलरेडी पैसा आहे. बरोबर आहे मंडळी, टाटांकडे पैसा होता, पण त्या पैशाला त्यांनी कसं डबल केलं, कसं ट्रिपल केलं, कसं ते अरबो खरबोमध्ये त्यांनी ती सेविंग नेली, हे पण महत्त्वाचं आहे. म्हणजे बिझनेसला वाढवणं पण एक मोठी जोखीम असते आणि ती पण एक कला असते. जसं मी सांगितलं की त्यांनी बिझनेस वाढवून त्यांनी दान पण भरपूर केलेलं आहे लोकांना. अगदी पाळीव प्राण्यांना, रस्त्यावरच्या प्राण्यांसाठी त्यांनी खूप छान काम केलेलं आहे. म्हणजे आपल्यासमोर एक असं व्यक्तिमत्व आहे ज्याला आपण आपला रोल मॉडेल म्हणून आपल्या आयुष्यात पाहू शकतो आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण पुढे जाऊ शकतो की ह्या व्यक्तीला बघून मी माझ्या आयुष्यामध्ये टाटा जरी नाही बनलो तरी त्यांच्या आसपास मी नक्की येईन. ही जी उमेद असते, हा जो विल पॉवर असतो आणि हा जो विचार असतो ना, तो तुम्हाला कुठेतरी स्ट्रॉंग बनवतो. बरं, तर दुसरी गोष्ट अशी आहे की तुमची जी पर्स असते, त्या पर्सला तुम्ही जेव्हा पैसे भरता तेव्हा ते अजिबात सरळ नसतात, वाकडे तिकडे असे चुरगळलेले असतील, पर्समध्ये टाकले जातात, कुणाकडनं तरी घेतले, पर्समध्ये कोंबले. म्हणजे पर्समध्ये आणखीन काही गोष्टी असतात, त्याच्यामध्ये ते बिलं असतात, मेडिकलची बिलं असतात. हे सगळं कशासाठी हवे आपल्याला पर्समध्ये? गरजच नाही आहे ना. तुम्हाला वाटतंय तर तुम्ही त्याची फाईल करा आणि कुठेतरी घरामध्ये ठेवून द्या, पण तुम्ही ते पर्समध्ये सगळ्या जमा गोष्टी करू नका, कारण त्याचा त्रास तुम्हाला होतो तो तुम्हाला कळतही नाही की आपण आपल्या पर्समध्ये किती घाण जमवलेली आहे. आता
आपल्या घरामध्ये स्वच्छता पाळणं फार महत्त्वाचं आहे. इतकं महत्त्वाचं आहे जसं आपल्या पर्समध्ये व्यवस्थित नोटा ठेवणं महत्त्वाचं आहे. तसंच आपण उठतो बसतो, आपल्या घरामध्ये एक वेगळं आपलं अस्तित्व असतं, त्या घराची एक एनर्जी असते जी आपल्याला कनेक्ट होऊन काम करते. आणि जर आपण आपल्या घरामध्ये पसारा केला, आपलं घर घाण ठेवलं, इथे तिथे कचरा असेल, इथे तिथे सगळं मेस पडलेलं असेल, तर मग तुम्हाला तिथे पण एक मोठा नेगेटिव्हिटीचा सोर्स तयार होतो आणि तुमच्याकडे पैशांची आवक कमी व्हायला लागते. रॅदर तुमच्या पैशाला अतोनात खर्च येतात, अचानक मोठमोठे खर्च येतात आणि तुमच्याकडे पैसा हा टिकत नाही. दुसरं असं आहे ना मंडळी, की आपल्याला खूप गोष्टी घ्याव्याशा वाटतात. असं वाटतं की आयुष्य एकदाच मिळतं आणि आपण ही गोष्ट मात्र नक्की घेतलीच पाहिजे. ह्या गोष्टीचा जो उपभोग आपण आज नाही घेतला तर आपण कधी घेणार आहोत, असा एक प्रश्न आपल्याला पडतो. पण मी सांगते की जर तुम्हाला एखादी महाग गोष्ट घ्यायची असेल, अगदीच गरज असेल, तर तुम्ही स्वतःला 24 तास द्या आणि त्या 24 तासामध्ये तुम्ही विचार करा की खरंच मी ही गोष्ट घेऊ का, खरंच माझ्या गरजेची आहे का, किंवा खरंच ह्या गोष्टींनी मला काही फायदा होणार आहे का. असं तर नाही ना की मी हे गोष्ट घेणार आहे आणि त्याचं एक बर्डन, त्याचा एक फायनान्शियली प्रेशर माझ्यावर सतत राहणार आहे. असं जर तुम्हाला वाटत असेल तर ती गोष्ट पुढे ढकला. मी असं नाही म्हणणार घेऊ नका, पण पुढे ढकला. म्हणजे त्या वेळेपर्यंत पुढे ढकला की तुम्हाला ती गोष्ट घेताना फायनान्शियली प्रेशर येणार नाही. त्यासाठी ती गोष्ट तुम्ही पुढे ढकलू शकता. पण जर तुम्हाला वाटते की नाही मला ती आत्ताच घ्यायची आहे आणि मला घेतलीच पाहिजे कारण मला त्या गोष्टीने फायदा होणार आहे, तर मात्र तुम्ही ती गोष्ट नक्की घ्या. की आपण रोज जो खर्च करतो, रोज म्हणजे 5 पैसे जरी खर्च केले, 10 रुपये जरी खर्च केले, तरी ते आपण कुठेच लिहित नाही. कारण आपण त्याचा पडताळाच करत नाही. आणि मग छोटे छोटे खर्च जे असतात ना, ते मोठ्या खर्चामध्ये रूपांतर व्हायला लागतं आणि एक मोठा क्रच येतो. म्हणजे जे पैसे आपल्याला लागतील किंवा कधीतरी उपयोगी पडतील, ते आपण छोट्या छोट्या खर्चांमध्ये टप्प्याटप्प्याने काहीतरी हवे म्हणून आवडीनिवडींवर खर्च केलेला आहे. आणि मग तिथेच मोठा क्रंच येतो आणि तो जो क्रंच असतो ना, तो सोसवणारा नसतो. तेव्हा आपल्याला असं रिग्रेट होतं की का मी ते घेतलं, का मी तो खर्च केला, मी तो खर्च करायला नव्हता पाहिजे. कारण हिंदीमध्ये म्हटलं जातं की पैसा है तो तू कैसा है. तुमच्याकडे पैसा असेल तर तुमची मुलं बाळ पण तुम्हाला विचारतील, तुमच्यासाठी काहीतरी करतील. पण जर तुमच्याकडे पैसाच नसेल तर तुमची मुलं बाळ तुम्हाला विचारणारही नाहीत आणि तुम्हाला कुठेतरी एकटं पाडतील. त्यांच्याकडे तुमच्याशी बोलायला 2 मिनिटं पण उरणार नाहीत. पण तेच जर तुमच्याकडे पैसा असेल तर ते पूर्ण दिवस दिवस तुमच्या बरोबर गप्पा मारतील, तुमच्यावर टाइम स्पेंड करायचा म्हणून तुमच्या बरोबर राहतील. त्यामुळे मंडळी, आपल्याकडे पैसा आहे की आपल्याकडे पैसा नाही आहे, हे कधीच आपल्याशिवाय कुणालाही कळता कामा नये. तुमच्याकडे पैसा नसेल तरीही आणि पैसा असेल तरीही. आणि एक गोष्ट ना प्रत्येक जण म्हणजे ज्यांना जसं पटकन बोलायची सवय आहे ना, ती लोक ना एक हे वाक्य असतं ना, हे कायम म्हणतात, माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे पैसे नाहीत. हे बोलायचंच नसतं. हे वाक्य जे आहे ना, ते तुम्हाला आहे ना, तुमच्या रस्त्यामध्ये, तुमच्या येणाऱ्या पैशांमध्ये आणि तुमच्यामध्ये एक ब्लॉकेजेस तयार करतात. आणि हे जे ब्लॉकेजेस तयार होतात, ते कुठेतरी तुम्हाला येणारा पैसा अडवतात. कायम तुम्ही कोणीही विचारलं तरी एकच गोष्ट सांगायची, की स्वामी कृपेने मला काही कमी नाही. कोणी विचारलं कसं चाललंय तरीही हेच उत्तर हवे की स्वामी कृपेने ठीक आहे. आणखीन एक की जेव्हा आपले इन्क्रिमेंट होते किंवा आपला बिझनेस छान होतो, तर आपण आपल्या खास फ्रेंड्सना सांगतो, आपल्या घरात सांगतो. पण मला काय म्हणायचंय की सांगणं गरजेचं असतं का? कारण घरातच सांगायचं असेल तर घरातल्यांसाठीच तो खर्च होणार असतो आणि बाहेरच्यांना सांगण्याची मला नाही वाटत काही गरज आहे. तुम्ही नोटीस केलं असेल ना, तर तुमच्या आसपासची बरीच लोक अशी असतील जे खूप न बोलता बरीच कामं करतात. कारण न बोलणाऱ्याची कामं पटापट होतात आणि बोलणाऱ्याची कामं नेहमी अडकतात. हे तुम्ही कायम पहा. त्यामुळे न बोलता तुम्ही जितकं काम कराल, तितकं तुमच्या फायद्याचं असेल. तर मंडळी, पैसा कसा जपावा, पैसा कसा वाचवू शकतो किंवा पैशाची ग्रोथ आपण करू शकतो. ह्या सर्व गोष्टींचा आहे ना पूर्णपणे विचार करा. पैसे खर्च केल्यावर पडताळणी करा की गरज न असताना आपण हा पैसा खर्च केलेला आहे आणि पुन्हा तशा चुका तुम्ही करू नका. जेव्हा आपला पैसा घरामध्ये येतो त्याच्यामध्ये कमीत कमी 30% तुमच्या रोजच्या गरजांना वापरा आणि 20% मात्र तुमच्या आवडीनिवडींसाठी वापरा. पण 50% जो पैसा आहे हा तुमचा सेव्ह झालाच पाहिजे. आता तुम्ही मात्र तुमचा पैसा कसा वाचवायचा ना याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. आपल्या खिशामध्ये पैसा असेल
आणि बाहेर जायचंय तर तो पैसा मात्र घरी ठेवा आणि बाहेर पळा. म्हणजे तुमचे पैसे खर्च होणार नाहीत. आणि जर खिशात पैसे घेऊन गेलात तर तुमचे पैसे जास्तीत जास्त खर्च होतील. आणि नंतर मग तुम्हाला पश्चाताप होईल की गरज नसताना मी हे पैसे खर्च केले. आणि वेळेला आपल्याकडे पैसे नसतात. म्हणून वेळेला नाही, वेळेला आपल्याकडे पैसा असलाच पाहिजे. त्यामुळे ज्या दिवशी तुम्हाला खर्च करण्यासाठीही तुमच्याकडे पैसे नसतात, तेव्हा एक एक ब्रीदवाक्य ठरवून ठेवा की सध्या टाइम नाहीये हा खर्च करायला. आपण हा खर्च नंतर करू. टाइम आल्यावर करू असं तुम्ही म्हणू शकता. पैसे नाही येत हे शब्द बोलू नयेत. पैसे आता आहेत, पण आता टाइम नाहीये ही गोष्ट घेण्यासाठी. आपण ह्या गोष्टीसाठी टाइम आल्यावर खर्च करू असं तुम्ही म्हणू शकता. पैसे येणार आहेत हे आपल्याला माहित असतं. आपण काय करतो, तेव्हा पैसे पुढे जेव्हा येणार आहेत ना, त्याचा हिशोब आत्ताच मांडतो. मला ते पैसे येणार आहेत ना, मग त्यातून मी देईन. मला ते पैसे येणार आहेत ना, मग त्यातून मी हे करीन. मला ते पैसे येणार आहेत ना, मग त्यातून ह्याचे देईन. म्हणजे हे जे आपण आराखडे मांडतो ना, त्याच्यामुळे येणारी लक्ष्मी जी असते ना, तिची ऊर्जा कुठेतरी तुम्ही ब्लॉक करता. म्हणजे लक्ष्मीला घरी येण्याच्या आधीच तुम्ही त्याची वाटणी करून मोकळे झालेले असता. त्यामुळे मंडळी, जेव्हा तुमच्याकडे पैसे येतात, सिद्धांतच आहे हा पैसे टिकवण्याचा. जेव्हा तुमच्याकडे पैसे येतात तेव्हा ते पैसे 24 तास तरी तुमच्या अकाउंटला राहिलेच पाहिजे. आणि त्यानंतर तुम्ही त्याचा खर्च करायचा आहे. तोपर्यंत त्याला खर्चच करायचा नाही. 24 तासानंतर पण त्यातले थोडेसे पैसे आपल्या तिजोरीत ठेवायचे आणि उरलेल्या पैशांचा व्यवस्थित हिशोब लावायचा आणि मगच खर्च करायचे. पण त्यामध्ये मात्र सेव्हिंग हे झालं पाहिजे. घरोघरी अशा ह्या विषयाची आणि अशा काही वेगवेगळ्या गोष्टींची प्रत्येकाला गरज असते. बघा, पैसा कसा सेव्ह करावा हे बरेच जणांना माहित नसतं. आपल्या घरामध्ये साऊथ वेस्ट डायरेक्शन आहे. म्हणजे दक्षिण पश्चिम जे डायरेक्शन आहे, दक्षिण आणि पश्चिमच्या मधल्या कोपऱ्यातला जो भाग आहे, तिथे जर तुमच्या इथे अडगळ असेल तर मात्र तुमचा पैसा टिकत नाही. तुमच्या पैशाला अनाहूतपणे मोठमोठ्या पोकळी निर्माण होऊन खर्च होतात. साऊथ वेस्टला तुम्ही पैसे ठेवायला शिका. पैसे ठेवा, तुमचे महत्वाचे कामाचे पेपर ठेवा. म्हणजे तुमच्या पैशांमध्येही वाढ होईल, पैशांच्या वाटा मोकळ्या होतील आणि तुम्हाला जो विचार तुम्ही करता की पैसा आल्यावर टिकत नाही, याची जी चिंता तुम्हाला सतावते ना, ती सतावणार नाही. पर्समध्ये व्यवस्थित नोटा ठेवायच्या. पर्समध्येही अजिबात पावत्या बिवत्या ठेवायच्या नाहीत आणि पर्सला मात्र तुम्हाला जमेल तेव्हा अत्तर लावायचं आणि नोटेलाही अत्तर लावायचं आणि तुमच्या पर्समध्ये ठेवायच्या. याने लक्ष्मीची आवक तुमच्याकडे वाढेल. आणि ज्या नोटेला अत्तर लावाल ती नोट शक्यतो खर्च करू नका आणि पर्सलाही अत्तर लावून ठेवा. म्हणजे आपोआपच लक्ष्मीचा एक ऊर्जा तुमच्या त्या पर्समध्ये खेळेल. मंडळी, जेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्याकडे पैसा टिकत नाहीये, मान्य आहे आताच्या जगामध्ये खूप मोठे मोठे खर्च असतात, सगळं महागलेलं आहे, पैसा कमी आपण कमवतोय, हे सगळं मान्य आहे. म्हणजे प्रत्येकाकडे तर इतकी विवंचना असते की पैसा आला आणि तो सगळ्या हिशोबामध्ये निघून गेला अशी अवस्था आहे. पण त्याला काहीच करू शकत नाही जर तुम्ही स्मार्टली तुमचा पैसा नाही वाचवला. रॅदर तुम्ही एक काम करून दुसरं काहीतरी काम करा, जेणेकरून तुमचा जर एकीकडनं येणारा पैसा संपत असेल तर दुसरीकडनं येणारा पैसा तुम्हाला मदत करेल आणि तुमची सेव्हिंग पण होईल. तर मंडळी, इतका सुंदर व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि याच्यामध्ये मी जे जे सांगितलेलं आहे ते जर तुम्ही सगळं व्यवस्थित केलं, त्याच्यावर विचार केला तर नक्कीच तुम्हाला 100% तुमचा पैसा सेव्ह व्हायला लागेल. आणि मला वाटतं की ह्या व्हिडिओची गरज ना घराघरामध्ये आहे. तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा आणि मला सांगा की मी जे आतापर्यंत जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये, त्यामध्ये तुम्हाला कुठला टॉपिक जास्त आवडला प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं ना, त्यांनी चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. म्हणजे अशा छोट्या छोट्या आणि मोठ्या मोठ्या अशा दोन्ही पद्धतीच्या टिप्स, रेमेडीज तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा आपण लवकर भेटणार आहोत. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.